अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सातत्यानं हवाई हल्ले सुरू आहेत, तर इराणकडून सुद्धा इस्रायलसह आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर जोरदार प्रतिहल्ला केला जातोय। आखाती देशातल्या युद्धाचा उडालेला भडका जगासाठी चिंतेचा विषय बनलाय आणि त्यामुळेच हे युद्ध किती काळ चालणार, इस्रायल आणि अमेरिका या दोघांना टक्कर देण्याची खरंच इराणची ताकद आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पाहूयात एक खास रिपोर्ट। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिकच पेटलाय। आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण चवताळून उठलाय आणि अमेरिकी सैन्यतळ असलेल्या सौदी अरेबिया, दुबई, ओमान, कतार, कुवेत यांसारख्या आखाती देशांवर इराणकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरूच आहेत। दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिलाय। असं असलं तरी इराण मागे हटायला तयार नाही। इराणनं आपल्या भूमिगत गोदामातील ड्रोन आणि मिसाईल्सचा एक व्हिडिओ जारी केलाय। या व्हिडिओच्या माध्यमातून शत्रूला आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्नच इराणनं केलाय। त्यामुळे अमेरिकेला भिडण्या इतकी इराणची ताकद आहे का, असा प्रश्न निर्माण होतोय। या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यास इराणकडे मोठ्या संख्येनं क्षेपणास्त्र, ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे। इराण प्रामुख्याने स्वदेशी बनावटीच्या सॉलिड फ्युएल प्रणालीवर अवलंबून आहे। मात्र जून 2025च्या युद्धानं त्यांचे लॉन्चर्स आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचं मोठं नुकसान झालंय आणि आता अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात तर इराणचं कंबरडं मोडलंय। अमेरिकेनं इराणमधील लष्करी तळांना टार्गेट केलंय, त्यामुळे इराण सध्या बॅकफुटवर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। असं असलं तरी इराणचा शस्त्रसाठा आणि त्यांची युद्ध क्षमता जाणून घेणं महत्त्वाचं आहे। इराणकडे हजारो क्षेपणास्त्र आहेत, ज्यात फतेह 313 आणि झोल्बखार यासारख्या लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, जी 10 ते 30 मीटर पर्यंत अचूक मारा करू शकतात। इराणकडे 1500हून अधिक रॉकेट लॉन्चर्स आणि मोठ्या प्रमाणात ड्रोन आहेत, जे त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टीमपेक्षा अधिक प्रभावी आहेत। इराणने द्रव इंधनाऐवजी सॉलिड फ्युएलवर भर दिलाय, जे साठवण आणि लॉन्च करणं सोपं आहे। मात्र जून 2025च्या संघर्षानंतर इराणचे 1/3 मिसाईल लॉन्चर्स नष्ट झाले होते, त्यामुळे तेहरानचं नेतृत्व कमकुवत झाल्याचंही तज्ज्ञ सांगतात। इराणकडे ड्रोन आणि मिसाईलची संख्या मोठी असली तरी इराणची एअर डिफेन्स सिस्टीम अमेरिका आणि इस्रायलच्या तुलनेत कमकुवत आहे, त्यामुळे त्यांना आकाशातील युद्धात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। जून 2025चा अनुभव पाहता इराण दीर्घ आणि थेट युद्धापेक्षा क्षेपणास्त्र हल्ले आणि हिजबुल्ला सारख्या प्रॉक्सी गटांच्या माध्यमातून जास्त काळ टिकाव धरू शकतो। मात्र आर्थिकदृष्ट्या आणि पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानीमुळे दीर्घकाळ युद्धात टिकून राहणं इराणसाठी तितकं सोपं राहिलं नाही। इराण आणि इस्रायलची तुलना केली तर सैनिकांच्या संख्येच्या बाबतीत इराण आघाडीवर आहे। इराणकडे जवळपास 6 लाख सक्रिय सैन्य दल आहे, तर 3.5 लाख राखीव सैन्य आहे। इस्रायलकडे 1,70,000 सक्रिय तर 4.5 लाख प्रशिक्षित राखीव दल आहे। सैनिकांच्या संख्येच्या दृष्टीनं इराण वरचढ ठरत असला तरी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाबाबत इस्रायल अधिक सक्षम मानला जातो। वायुसेनेबाबत पाहिलं तर इस्रायलकडे 600हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमानं आहेत, त्यात F-35 यासारख्या स्टेल्थ जेट्सचा देखील समावेश आहे। ही लढाऊ विमानं रडारपासून बचाव करून अचूक मारा करण्यासाठी ओळखली जातात। इराणकडे 500 पेक्षा अधिक लढाऊ विमानं आहेत, मात्र त्यातील अनेक जेट्स जुन्या मॉडेलच्या आहेत, त्यामुळे आकाशातील युद्धात इस्रायल इराणपेक्षा नक्कीच पुढे आहे। इराणची सर्वात मोठी ताकद त्यांचे बॅलिस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्र आहेत। इस्रायलकडे क्षेपणास्त्रांची संख्या तुलनेनं कमी आहे, पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दीर्घ पल्ल्याच्या मारक क्षमतेसाठी ती ओळखली जातात। दोन्ही देशांचं संरक्षण बजेट पाहिलं तर इस्रायल इराणच्या कित्येक पटीनं लष्करावर खर्च करतं। एका आकडेवारीनुसार 2024 मध्ये इस्रायलनं संरक्षणासाठी $46.5 अब्ज खर्च केले होते। तसंच इस्रायलला अमेरिकेकडूनही लष्करी मदत मिळते। बाकी इराण आणि अमेरिकेची तुलना तर दूरपर्यंत होऊच शकत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। इराण आणि इस्रायलमध्ये आता अणु हल्ल्याचा धोका निर्माण झालाय। इराणमधल्या एका आण्विक प्लांटवर अमेरिकेने हल्ला करत पूर्णपणे तो उद्ध्वस्त केला, तर इराणमधला आणखीन एक आण्विक प्लांट त्याला धोका असल्याचा गंभीर इशारा रशियानं जारी केलाय। या प्लांटला जर का काही दुर्घटना झाली तर आखाती देशांसह संपूर्ण जगाला एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो।
इराण इस्रायल युद्ध, अणुहल्ल्यांचा खतरा. इराणच्या अणुतळांवर अमेरिकेचा हल्ला. इराण इस्रायल युद्ध गेल्या काही दिवसात आणखी भयावह होताना दिसतंय. एकीकडे शेकडो मिसाईल, ड्रोन हल्ले सुरू आहेत. सगळीकडे मृत्यूचा तांडव सुरू आहे. सगळीकडे हाहाकार माजलाय. इस्रायल आणि अमेरिका इराणमध्ये सातत्यानं मिसाईल टाकतंय. इराणमधील अनेक शहरं बेचिराख झाली आहेत. त्यातच दुसरीकडे आता अणुहल्ल्याची चिंताही सतावतीये. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमधील अणुतळांना लक्ष केलंय. इराणमधील नतांज या अणुतळांवर इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला केलाय. अमेरिकेच्या कोलोराडोमधील वेंटोर या कमर्शियल सॅटेलाइट फोटोमध्ये नतांजमधील अणुतळांची सध्याची स्थिती दिसतीये. 1 मार्चच्या पहिल्या फोटोत एक बहुमजली इमारत दिसतीये. 2 मार्चच्या फोटोत हीच बहुमजली इमारत बेचिराख झाल्याचं दिसतं. याच्याच बाजूला असलेल्या आणखी एका कंपाऊंडमधील दुसरी इमारत बेचिराख झालेली दिसतीये. याच फोटोमध्ये काही 1 ते 2 किलोमीटर दरम्यान दुसरा मिसाईल अटॅक केला आणि पत्र्याच्या शेडमधील एक लांबलचक इमारत जवळपास नष्ट झाल्याचं दिसतंय. नतांज हे इराणचे प्रमुख अणुसंवर्धन केंद्र आहे. हे भूमिगत बंकरमध्ये असल्या कारणाने पूर्वीपासूनच इस्रायल आणि अमेरिकेच्या लक्षावर हे केंद्र होतं. या नतांज शहरावर जे हल्ले झालेले आहेत त्याच्यापासून रेडिओलॉजिकल धोका तातडीचा जरी नसेल, त्याची कुठली पुष्टी जरी मिळाली नसेल, तरीही हा हल्ला इराणच्या अणुमहत्वाकांक्षांना एक मोठा गंभीर त्याचा परिणाम किंवा धक्का दिलेला आहे इस्रायल आणि अमेरिकेने. नतांजमधील या अणुतळांवर इराणकडून अणुबॉम्ब बनवण्याची तयारी सुरू होती अशी माहिती आहे. युरेनियम एनरिचमेंट प्लांटचे 2 एक्सचेंज पॉइंट होते आणि यावरच निशाणा साधला. नतांज अणुतळ हे इराणचं प्रमुख युरेनियम एनरिचमेंट प्लांट आहे. इराणच्या मध्यभागाच्या इस्फहान प्रांताजवळ हा परिसर येतो. पाश्चात्य देश आणि इस्रायल अनेक वर्षांपासून यामुळे चिंतेत होतं. या प्लांटला इराणचं मुख्य अणुतळ मानलं जातं. याच प्लांटमधून युरेनियमला युरेनियम हेक्साफ्लोराइडमध्ये बदललं जातं आणि सेंट्रिफ्यूज मशीनच्या मदतीनं त्याचं संवर्धन केलं जातं. यामुळे क्षेत्रीय युद्धात पुन्हा वाढ होणार आहे. या नतांज या इराण केंद्राचे सामरिक व तांत्रिक महत्वाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी IR-1, IR-2M, IR-6 प्रगत सेंट्रिफ्यूज तंत्रज्ञानाचा वापर होतो. म्हणजे या ठिकाणी जे प्रगत तंत्रज्ञान आहे सेंट्रिफ्यूज याचं आण्विक शस्त्रांसाठी लागणारं त्याचं विकास करण्याचं हे केंद्र आहे. नतांजवर हल्ला हा केवळ भौतिक नसून तो एक प्रकारे इराणच्या सार्वभौमत्वावर, इराणच्या महत्वाकांक्षा आणि इराणचा जो कोर आहे म्हणजे ज्याला आत्मा आहे त्याच्यावर तो हल्ला असल्या कारणाने या युद्धाचे अधिक गंभीर परिणाम या ठिकाणी होऊ शकतात. जून 2025 साली देखील अमेरिका आणि इस्रायलनं याच नतांज परिसरात अणुतळ उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ले केले होते. आखाती देशांची चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. इराणमधील बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण झालाय. इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम या प्रकल्पाला होतोय. बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळ सातत्यानं हल्ले होत आहेत. प्रकल्पाच्या नजीक स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत अशी माहिती रशियन राज्य अणु महामंडळ रोसअटॉमचे प्रमुख लिहाचेव यांनी दिली आहे. ईरान के 4 से 5 न्यूक्लियर फैसिलिटीज को हम संवेदनशील मान सकते हैं. इनमें नतांज है, फोर्दो है, इस्फहान है, अराक है और बूशहर है. इन तमाम फैसिलिटीज में यूरेनियम इनरिचमेंट प्रोग्राम से लेकर के फ्यूल कन्वर्जन, फ्यूल निर्माण और हैवी वाटर रिएक्टर ये सारी सुविधाएं पाई जाती हैं. अब अगर इनके ऊपर बम गिराए जाएं तो निश्चित तौर पर सबसे बड़ा खतरा रेडिएशन लीकेज का होगा. लेकिन एक संतोष की बात यह है कि ये इतने ज्यादा अंडरग्राउंड हैं कि पहली बात तो इनमें नॉर्मल बम्बार्डिंग से कोई नुकसान होने वाला नहीं है और अगर बेहद आधुनिक